नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण कुदळे कोचिंग क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या युनिट 3 चा दुसरा चॅप्टर 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर म्हणजे की एका भिकारी व्यक्तीने मला जीवनात शिकवलेला धडा, हा जो सुधामूर्ती यांचा धडा आहे तो आज आपण शिकणार आहोत. तर आपण व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक आपणास विनंती आहे की आमच्या या यूट्यूब चॅनेलचे आपणास व्हिडिओज आवडत असेल, समजत असतील तर कृपया याला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर आणि चॅनलला सुद्धा नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण वेळ न दडवता लगेच चॅप्टरला सुरुवात करूयात. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजे एका भिकारी व्यक्तीने मला जीवनात शिकवलेला धडा. बघा लेखिका काय म्हणतात, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड. मीना काय आहे, एक गुड खूप चांगली मैत्रीण आहे माझी. शी इज अन LIC ऑफिसर. ती कोण आहे तर LIC ऑफिसर, लाईफ इन्शुरन्स ऑफ कंपनी इंडियाची जी आहे तिचे ती अर्निंग अ गुड सॅलरी, तिला चांगला एक पगार पण होता. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज. पण तिच्या बाबत एक स्ट्रेंज म्हणजे विचित्र गोष्ट होती. कोणती? शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी काय असायची तर अनहॅपी, दुःखी असायची. वेन एव्हर आय मेट हर, केव्हा पण मी तिला भेटू द्या, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. मी तिला भेटलं की मला सुद्धा डिप्रेस्ड, असं चिंतातूर किंवा डिप्रेस म्हणजे काय, दुःखी वाटायचं. बरोबर, आपण एखाद्या दुःखी माणसाला भेटलो, त्याचे सारखे विचार ऐकले तर आपल्याला सुद्धा जीवनात तसंच वाटतं की खूप दुःख आहे बाबा. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ व्हेरी स्प्रेडिंग टू अदर्स. म्हणजे काय तर तिचा जो ग्लूम अँड सायनिसिझम, आता ग्लूम म्हणजे काय, फिलिंग ऑफ सॅडनेस, दुःखाची भावना, व सायनिसिझम म्हणजे काय, डिस्ट्रस्टफुल ऍटिट्यूड. ट्रस्ट म्हणजे विश्वास. तर कुठल्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याची जी वृत्ती आहे तिच्यामुळे ती जी वृत्ती ती असायची ती दुसऱ्यामध्ये पण ती स्प्रेड म्हणजे पसरवायची. शी हॅड नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह. ती कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक बोलतच नव्हती. टू से बोलत नव्हती. ऑन एनी सब्जेक्ट, कुठलाही विषय असू, अबाउट एनी पर्सन, कुठलाही व्यक्ती असू, त्याबद्दल ती कधीही सकारात्मक बोलत नसाई. फॉर इन्स्टन्स, आय मे से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज क्लास. आता एक प्रसंग बघा, मी तिला म्हणलं की मीना तुला राकेश माहिती का, जो आपल्या काय त्याच्या स्कूलमध्ये फर्स्ट आला. मीनाचं इमिडिएट म्हणजे लगेच रिस्पॉन्स काय असायचं उत्तर, वुड बी बी लिटिल द अचिव्हमेंट. लगेच त्या अचिव्हमेंटला कमी कसं दाखवणार ती, नॅचरली अरे असणारच ना, त्याचे वडील कोण आहेत, स्कूल टीचर, त्यात काय एवढं, असं ती म्हणणार. इफ आय सेड, जर मी म्हणाले, मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. मीना श्वेता ही खूप ब्युटिफुल म्हणजे सुंदर दिसणारी मुलगी आहे ना ग. मीनाचं लगेच उत्तर, मीना वुड बी पेसिस्मिटिक म्हणजे काय, एक्सपेक्टिंग द वर्स्ट किंवा एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह ऍटिट्यूड, नकारात्मक भावना तिची काय. व्हेन अ पोनी इन इज यंग, कुणीही यंग असताना, ही लुक्स हँडसम, ते सुंदरच दिसतं. इट इज द एज दॅट मॅटर्स, अरे वयाचा सगळा खेळ आहे हा. वेट फॉर सम टाइम, काही वेळ तू थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. जर तुला माहितीये का श्वेता काय दिसेल, अगली. अगली म्हणजे काय, क्रूप दिसेल. तुला माहित असणाऱ्यांपैकी श्वेता काय होईल, क्रूप दिसेल. मीना इट्स अ ब्युटिफुल डे. आता आपण मीनाला काय म्हणलं की मीना हा किती सुंदर दिवस आहे, लेट्स गो फॉर अ वॉक, चल आपण चालायला जाऊ. तर ती म्हणणार, नो सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड ऑफ इफ आय वॉक टू मच. तर मीनाचं उत्तर काय की बाबा खूप ऊन आहे बाहेर, गरमी आहे आणि मग टायर्ड म्हणजे काय, दमून जाईल मी एवढं चालून. बिसाइड हू सेज, तिने काय म्हणायला पाहिजे, वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. हा बाबा चालणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, हे म्हणण्याऐवजी ती म्हणते मी दमून जाईल. देअर्स नो प्रूफ, ह्याला काही प्रूफ आहे का, नाही. दॅट वॉज मीना, अशी मीना होती. शी स्टे अलोन इन द अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ह इन दिल्ली. आता तिचे आई वडील सगळे पॅरेंट्स हे दिल्लीमध्ये राहायचे म्हणून मीना अपार्टमेंट मध्ये राहायची एकटीच. शी वॉज द ओनली चाइल्ड, ती एकटीच
म्हणजे मूल होतं त्यांच्या आईवडिलांचं, अँड हॅड अ हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग. प्रत्येक गोष्टीबद्दल कंप्लेंट करणे, तक्रार करणे ही तिची सवय. हबीब म्हणजे सवय. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आता नॅचरली म्हणजे आता हे साहजिकच ह्या गोष्टीमुळं कोणाला तिच्याबरोबर राहूशी वाटेल का निगेटिव्ह माणसाबरोबर? तर नाही. कोणाला तिला भेटूशी वाटणार का, व्हिजिट करूशी? नाही. देन वन डे, अचानक एके दिवशी ती मीनाची ट्रान्सफर झालं टू बॉम्बे. बॉम्बे म्हणजे मुंबई. मुंबईला ट्रान्सफर झालं दिल्लीवरनं. अँड सो वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि लवकरच आम्ही काय झालो, त्या मीनाबद्दल सगळेजण आम्ही विसरून गेलो. मेनी इयर्स लेटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. आता बॉम्बे म्हणजे मुंबई. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन ही एक जागा आहे. अनेक वर्षानंतर काय झालं, तर मी अचानक रेन म्हणजे पावसामध्ये सापडले. कॉट म्हणजे काय, पकडणे नाही तर सापडणे. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. पोरिंग म्हणजे तर पाऊस पडत होता आणि माझ्याकडे काही छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलाईज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. आणि मी अकबर अलाईज नावाचं एक मोठं जे डिपार्टमेंट स्टोअर होतं त्याच्या बाहेर उभी होती. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. आता कशाची वाट बघतीये मी? वेटिंग म्हणजे वाट बघणे, सबसाइड म्हणजे कमी होण्याची वाट बघते, की थांबेल किंवा पाऊस किंवा कमी होईल. सडनली अचानक मला कोण दिसली? मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. मला पहिली रिॲक्शन आली की आता बाबा इथून आपल्याला पळून जायचंय. इवन इन दॅट पोरिंग रेन, म्हणजे पाऊस पडतोय पण हिजा काय आपल्याला भेट होता कामा नये, आपण पळून जाऊया तिथून, अशी माझी पहिली रिॲक्शन. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बिंग सीन बाय हर. माझं काय, मला माझ्या कशाची चिंता, की तिने सीन बाय हर म्हणजे तिने मला बघता कामा नये, मी अवॉइड करू इच्छित होते तिला. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. का, कारण मला तिच्या कधीही न संपणाऱ्या कंप्लेंट्स ऐकायच्या नव्हत्या. हावेवर तरीही आय कुडंट एस्केप. तरी मी इथून पळून जाऊ शकत नव्हते. का? शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. तिने त्या आधीच म्हणजे तिथून मी पळून जायच्या आधीच मला पाहिलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. माझा हात काय केला होता? पकडला होता. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. पण ती यावेळी कशी होती? चिअरफुल म्हणजे जिच्यामध्ये खूप अशी ताकद आहे, चिअर आहे. हे आय एम रिअली एक्साइटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. अरे मी खूपच एक्साइट आहे की मी जुन्या मैत्रिणीला भेटले. व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू काय करतायस इथं? असं ती लगेच म्हणती. मीना आपल्या लेखिकेला आय एक्सप्लेन दॅट. आणि मग लेखिका आपल्या काय म्हणतात? आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. माझ्या कामानिमित्त, ऑफिसच्या वर्क निमित्त मी काय आलेले आहे, की बॉम्बेला म्हणजेच मुंबईला आलेले आहे. देन स्टे विथ मी टू नाईट. मग आज माझ्याच बरोबर आज रात्रभर राहा ना, अशी ती म्हणती मीना. लेट्स चॅट. आपण गप्पा मारू. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड रिअर. तुला तर माहिती आहे ना, की जे जुने मित्र असतात आणि त्या जुन्या आठवणी ह्या कशा असतात? प्रिशियस म्हणजे त्यांचं काही मोलच नाहीये. आणि रेअर म्हणजे काय? तर खूप ज्या गोष्टी भेटत नाहीत, बरोबर का नाही, अशा असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना? मला तर विश्वासच बसना की ही मीनाच आहे काय. आय कुडंट बिलीव्ह इट. मला तर विश्वासच बसना. वॉज दिस रिअली मीना? ही खरंच मीनाच आहे का? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड. पिंच म्हणजे चिमटा काढणे. मी जोरात मला चिमटा काढला. टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. म्हणजे हे स्वप्न तर नाही ना, हे खात्री करण्यासाठी मी स्वतःला जोरात चिमटा काढला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी. पण खरंच मीनाच माझ्या समोर बरोबर उभी होती. स्क्विझिंग माय हँड. माझा हात हातात घेऊन दाबतीये. स्माइलिंग, हसतीये. अँड यस शी डीड लुक हॅप्पी. आणि ती आनंदी सुद्धा दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बेंगलोर. जेव्हा ती 3 वर्ष बेंगलोरमध्ये होती, आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग. मी कधीही तिला हसताना पाहिलं नाही. लाईक दॅट, जसं मी आज पाहतीये. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंड मी दॅट इयर्स हॅड पास्ट. म्हणजे काय? तर फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे, तिची पांढरी झालेली जराशी केस, हेच काय ते मला रिमाइंड म्हणजे आठवण करून देत होतं की काही वर्ष गेलेले आहेत मला ते भेटून. म्हणजे जेव्हा ती
मीना आणि सुधामूर्ती ह्या दोघी बँगलोर या ठिकाणी एकत्र होते. ह्या प्रवास झालेला आहे, काही वर्ष मध्ये निघून गेलेले आहेत. ह्या गोष्टींचं काय सबूत आहे, तर तिचे पांढरे झालेले केस मीनाचे, देर वेर फ्यू रिंकल्स, आणि थोड्याशा रिंकल्स आलेल्या आहेत चेहऱ्यावर. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक मोर अट्रॅक्टिव्ह. पण खरं तर काय, ती अट्रॅक्टिव्ह, सुंदर दिसत होती आधीपेक्षा. फायनली शेवटी मी आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. शेवटी मी म्हणलं तिला की मी काय आज तुझ्यासोबत राहू शकत नाही आज रात्री. आय हॅव टू अटेंड अ डिनर, मला कुठं रात्रीच्या जेवणाला एका ठिकाणी जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. मला तुझं कार्ड दे, मी तुझ्या बरोबर नेहमी टच मध्ये राहते. आय प्रॉमिस, मी तुला प्रॉमिस करते म्हणजे वचन देते. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. काही क्षणासाठी ती डिसअपॉइंटेड म्हणजे नाराज झाली मीना. लेट्स गो अँड हॅव टी ऍटलिस्ट. बरं चल ठीक आहे, जाऊ दे, आपण चहा तरी घेऊ. शी इन्सिस्ट, इन्सिस्ट म्हणजे ती इन्सिस्ट करणे म्हणजे दबाव करणे, म्हणजे आपण एक अधिकाऱ्याने म्हणतो ना, चल एवढं तरी कर. बट मीना इट्स पोरिंग. पण लेखिका म्हणती, अरे मीना, इथे तर पाऊस पडतोय. सो व्हॉट. मीना म्हणते, मग काय झालं, वी विल बाय अन अम्ब्रेला. आपण अम्ब्रेला म्हणजे छत्री खरेदी करू आणि ग्रँड हॉटेलला जाऊयात. वी वोंट गेट अ टॅक्सी इन द रेन. लेखिका म्हणते, अरे ह्या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी सुद्धा मिळायची नाही. सो व्हॉट. आता यावर पण तिची काय प्रतिक्रिया बघा. मग काय झालं, वी विल वॉक, आपण चालत जाऊ. म्हणजे जी आधी मीना तक्रार करत होती, ती आता काय करते, प्रत्येक परिस्थितीवर उपाय शोधतीये बघा. आय वॉज व्हेरी सरप्राईज. मी तर खूप सरप्राईज झाले, आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. ही तीच मीना आहे का जिला मी ओळखते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. जे आज कितीही ऍडजस्टमेंट म्हणजेच लवचिकता आलेली आहे, कुठल्याही परिस्थिती सामावून घेण्याला ती तयार झालेली आहे. वी रिच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आम्ही जेव्हा ग्रँड हॉटेलला पोहोचलो तेव्हा ड्रेंच्ड, ओले झाले होतो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड, आणि तोपर्यंत माझ्या माइंड मध्ये, डोक्यामध्ये एकच विचार होता, टू फाइंड आउट हु और व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिस्टमॅटिक मीना. म्हणजे कोण, आता बघा, फाइंड आउट शोधणे, हु कोण, और व्हॉट कशामुळे, एवढा मीनामुळे ब्रॉट म्हणजे चेंज आला, बदल घडला. या पेसिमिस्टिक म्हणजे नेहमी निगेटिव्ह बोलणाऱ्या मीनाबद्दल, आय हॅड नोन, जी मला माहित होती निगेटिव्ह बोलणारी मीना, हिच्यामध्ये असा बदल कसा घडून आला. आय वॉज क्वाईट क्युरियस, मला उत्सुकता होती हे जाणून घ्यायची. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हु हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना मला सांग, कोणी तुझ्या जीवनामध्ये प्रिन्स म्हणजे काय व्यक्ती आलेला आहे का, लाडका असा, की ज्याने तुला मॅनेज म्हणजे तुला हे चेंज, तुझ्या जीवनामध्ये बदल घडून आणलेला आहे, तुला असं बनवलेलं आहे. आता पुढील पानावर बघा. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. माझ्या प्रश्नामुळे ती आश्चर्यचकित झाली. म्हणती, नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट, की अशी काही गोष्ट नाही. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तर मी तिला विचारलं, तुझ्या एवढ्या एनर्जीचं सिक्रेट काय बाबा, रहस्य काय आयास. जसं की सचिन तेंडुलकर त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणजे जाहिरातीमध्ये म्हणतो ना, सिक्रेट ऑफ एनर्जी, तसा मी प्रश्न तिला विचारला. शी स्माइल्ड, त्या हसत्याने म्हणती, अ बेगर चेंज माय लाईफ. एक भिकारी माणसाने माझं पूर्ण आयुष्य चेंज केलं. आय वॉज ऍब्सोल्युटली डम फाउंडेड. मी अक्षरशः डम फाउंडेड म्हणजे आश्चर्यचकित झाले की शी कुड सी इट. आणि तिने पाहिलं सुद्धा की मला विचित्र वाटतं हे उत्तर. साहजिकच आपण पण म्हणू की ती एक भिकारी तुझं काय आयुष्य बदलणार आहे अशा व्यक्तीचं, जो नेहमी निगेटिव्ह असतो. यस अ बेगर, शी रिपीटेड. ती म्हणती, पुन्हा एकदा म्हणती, हो, त्या भिकारी व्यक्तीनेच माझं आयुष्य बदललेलं आहे. ऍज इफ टू रिअश्युअर मी. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5 year old ग्रँड. तो खूप म्हातारा होता आणि माझ्या घराच्या समोर राहायचा. 5 वर्षाची त्याची एक ग्रँड डॉटर म्हणजे नात सुद्धा होती. ऍज यू नो, आणि तुला माहिती आहे, आय वॉज, मी कशी होती, क्रॉनिक पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा अर्थ आपण ऑलरेडी बघितलेला आहे की जी निगेटिव्ह असते प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि क्रॉनिक म्हणजे एक्स्ट्रीम, खूपच मी निगेटिव्ह होते आयुष्याबाबत.
आय यूज टू गिव्ह अप माय लेफ्ट ओव्हर टू द बेगर एव्हरी डे. माझ्या घरातलं जेवढं लेफ्ट ओव्हर म्हणजे शिळं अन्न उरलेलं जे काय अन्न असणार ते मी त्या बेगरला भिकारी व्यक्तीला मी द्यायचे. आय नेव्हर स्पोक टू हिम नॉर डीड ही स्पीक टू मी. मी कधीही त्याच्या संग बोलले नाही आणि तो सुद्धा माझ्या संग कधी बोलला नाही. वन मान्सून डे, पण एके दिवशी पाऊस पडत होता. आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो, आणि मी त्या दिवशी माझ्या बेडरूमच्या विंडो मधून खिडकीतून बाहेर बघते. अँड स्टार्ट कर्सिंग द रेन. कर्स म्हणजे काय तर तक्रार करणे, पावसाबद्दल तक्रार करत होती. आय डोंट नो व्हाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मला माहित सुद्धा नव्हतं की मी असं का तक्रार करते या पावसाबद्दल. का तर मी तर वेट म्हणजे ओली पण माय झाली आहे या पावसामुळं. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर. आणि उरलेल्या अन्नाचं त्या दिवशी मी काय केलं, पाऊस पडत होता म्हणून त्या बिगर म्हणजेच काय भिकारी आणि त्या नातीला, भिकाऱ्याच्या नातीला काही मी डेली म्हणजे जे काही रोज अन्न द्यायचे ते काहीच दिलं नाही. दे वेंट हंगरी. त्यांना भूक लागली होती. आय एम शुअर, मला नक्कीच खात्री होती की त्यांना भूक लागलेली असणार, मी काही त्यांना जेवण आज दिलं नाही तर. हावेवर वॉज व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. पण मी माझ्या खिडकीतून बघितलं बाहेर तर मला सरप्राईज, आश्चर्यचकित झाले मी. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. आता पावसामुळे रस्त्यावर काही ट्रॅफिक नव्हतं आणि त्यामुळे बेगर आणि त्याची ती यंग गर्ल म्हणजे नात हे खेळत होते अक्षरशः. दे वेर लाफिंग, हसत होते, क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते, स्क्रीमिंग, ओरडत सुद्धा होते, जॉयलेसली म्हणजे आनंदाने उड्या मारत होते, हसत होते. म्हणजे बघा, ही घरात राहून त्या पावसाबद्दल तक्रार करत होती आणि तो भिकारी माणूस आणि ती नात पावसात भिजतायत, रस्त्यावर आहेत, तरी त्यांना पावसाबद्दल काय करतायत, ते पावसाला त्या एन्जॉय करतायत उलट. हे झालं आपल्या आयुष्याकडे बघणं. आणि कित्येकांच्या आयुष्यात सेम परिस्थिती येते. एक त्याला निगेटिव्हली घेऊ शकतो, दुसरा त्याला पॉझिटिव्हली घेऊ शकतो. ऍज इफ दे वेर इन पॅराडाईज. जसं की ते पॅराडाईज म्हणजे हेवन, स्वर्गातच आहेत, एवढं छान त्यांना ते उलट पाऊस आवडला होता. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांना लागलेली भूक, तो पाऊस त्यांच्या जीवनामध्ये कसलाही मॅटर म्हणजे काय बदल करत नव्हता. दे वेर टोटली ड्रेंच. ते सुद्धा भिजलेले होते पण टोटली हॅपी, पण आनंदी होते. आय इन्व्हाइट देअर झेस्ट फॉर लाईफ. इन्व्हाइट म्हणजे ते बघा अर्थ दिलेला असणार आहे. ओके ठीक नाही, झेस्ट म्हणजे काय, ग्रेट एन्जॉयमेंट. म्हणजे मी त्यांच्या आयुष्याप्रती गेट एन्जॉयमेंट, एवढा उत्साह पाहिला की किती आहे ते आयुष्याकडे किती आनंदाने बघतायत. पाऊस पडतोय, राहायला व्यवस्थित जागा नाही, जेवायला अन्न नाही, पण आयुष्याकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किती पॉझिटिव्ह आहे. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. ते काय जो सीन होता, त्या सीनमुळे मी माझ्या जीवनाकडे परत पाहायला त्यांनी भाग पाडलं. आय रिअलाइज दॅट आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. मला लक्षात आलं, रिअलाइज होणे म्हणजे लक्षात येणं, की मला खूप सारे कम्फर्ट्स, सोयी आहेत. नन ऑफ विच दे हॅड, ज्या की त्यांच्याकडे नाहीत सुद्धा. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ऍसेट. पण त्यांच्याकडे अशी एक महत्वाची ऍसेट म्हणजे महत्वाची थिंग, गोष्ट आहे कोणती, वन विच आय लॅक, जी माझ्याकडे नाही. कोणती बरं? दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांना माहिती आहे, सर्वात महत्वाची लाईन बघा ह्या पूर्ण चॅप्टर मधली म्हणेल मी. दे न्यू हाऊ टू बी हॅपी. त्यांना माहित आहे की जीवनामध्ये कसं आनंदी राहायचं, ॲज इट वॉज, जसं आपल्याकडे जीवन लाभलेलं आहे तसं, की जी परिस्थिती आहे त्यामध्ये कसं मी आनंदी राहील. आय फेल अशेम ऑफ माय सेल्फ. मला माझी लाज वाटू लागली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड. मी माझ्याकडे असणाऱ्या सुखसुविधांची, माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची एक लिस्ट बनवली. अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव, आणि माझ्याकडे काय गोष्टी नाहीत त्यांची पण. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल. मला लक्षात आलं की मी ग्रेटफुल, आनंदी व्हावं, फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. की काही व्यक्ती हे इमॅजिन म्हणजे ते विचार पण करत नाहीत की माझ्याकडे असाव्यात ह्या गोष्टी, त्या गोष्टी माझ्याकडे असून सुद्धा मी दुःखी काय. दॅट डे, त्या दिवशी आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवशी मी माझं जीवनाकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन आहे तो बदलला. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. त्या बेगरला, त्या भिकारी व्यक्तीला मी माझं आदर्श व्यक्तिमत्व बनवलं, रोल मॉडेल बनवलं. आफ्टर अ लॉंग पॉज, एक दीर्घ श्वास घेतला, थांबलो आम्ही थोड्या वेळ आणि आय आस्क्ड मी ना हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू हर टू चेंज.
बाई तुला किती वेळ लागला हे चेंज व्हायला? वन्स दिस रिअलायझेशन डॉन, एकदा की मला हे रिअलाइज झालं, म्हणजे कळालं. शी सेड, ती म्हणली, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट चेंज इन टू इफेक्ट. 2 वर्ष लागले हा जो बदल आहे, जो चेंज मला घडवायचा होता माझ्या जीवनामध्ये, त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचे परिणाम दिसायला. नाव नथिंग मॅटर्स, आय एम ऑलवेज हॅपी. आता माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, मी नेहमी आनंदी असते. आय फाउंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानते. इन एव्हरी सिच्युएशन, एक प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि इन एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीमध्ये. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? तो तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिली का मग? सुधा मूर्ती विचारतात. त्यावर लेखिका काय म्हणते? नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स. नाही ना. अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय? कम नशिबी मी, दुर्दैवाने मी तसं करू शकले नाही. जोपर्यंत मला ह्या गोष्टी कळाल्या. ही वॉज डेड, तोपर्यंत तो व्यक्ती मृत पावला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर, पण मी काय केलेलं आहे, जी ग्रँड डॉटर होती तिला स्पॉन्सर्ड करणे म्हणजे काय, तिचा खर्च उचलणे टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. त्याचा रिस्पेक्ट म्हणजे काय, आदर ठेवण्यासाठी मी काय केलेलं आहे, त्या नातीच्या बोर्डिंग स्कूलचा शिक्षणाचा भार उचलत आहे, मी तिला मदत करत आहे. अशी सुधा मूर्तींची ही गोष्ट होती की त्या मीनाच्या जीवनामध्ये एका भिकारी व्यक्तीने कसं बदल घडवून आणला, तिला जीवनाकडे बघण्याची कशी दृष्टी नवीन दिली. असंच आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाकडे बघायचं आहे. जी कोणती परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह बघा. हाच संदेश आपल्याला या कथेतून मिळतो. जर तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्यात ही लिंक, ही व्हिडिओ शेअर करा. आणि पुढील भागामध्ये आपण याचं इंग्लिश वर्कशॉप सुद्धा घेऊ. तोपर्यंत बाय बाय. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात.